नमस्कार अमरावती. मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा निवासी आदिवासी आश्रमशाळेत रात्रीच्या जेवणातून सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आश्रमशाळेला भेट देत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. तसेच धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आश्रमशाळेतील पाहणीदरम्यान खासदार वानखडे यांनी मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आणि जेवणाच्या गुणवत्तेबाबत जाब विचारत तीव्र शब्दांत सुनावले. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळा प्रशासनावर तसेच निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवणाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. जी काल रात्री घटना घडली त्या संदर्भात टिटंबाच्या आश्रमशाळेत जे काही अन्न येते शिजून बाहेरून सेंट्रल किचनचं, त्यामध्ये विषबाधा झाल्याचा प्राथमिक असा अंदाज आहे. आणि मी दवाखान्यात गेलो तर जवळपास 60-70 विद्यार्थी तिथं सुद्धा हजर होते. त्यांच्या तब्येतीची काळजी तिथले डॉक्टर आणि PO तसेच तहसीलदार हे प्रशासकीय मंडळी सर्व घेताच आहेत. परंतु या आश्रमशाळेत जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतील, संबंधित कर्मचारी असतील किंवा सेंट्रल किचन असेल, यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात मी PO साहेबांना तसे निर्देश दिले आणि निश्चितच या गोष्टीची सखोल चौकशी करून त्या पद्धतीनं गुन्हे दाखल होतील.